रुद्र गौरीचा मान मिळविला चैत्र चौलीचा आजारी रुद्र गौरीचा मान मिळविला चैत्र चौलीचा गेला झालं बाया असं काय झालं सगळ्या पुरी नटून सगळं नाकार उभा राहिल्या ते देवासाठी वाट बघतात माझी हा मग तू इतक्या वेळ घरामध्ये काय करीत होती का खरं सांगू काय खरं सांग काढीत होते जाणून लोटून का बाया
तुला माहित नाही का आज यात्रेचा दिवस आहे माझं मात्र किती माणुसकीचं काही काही तालुक्याला गेलं 4-5 किलो मटण घेऊन आलं तर आलं मोकर दारू पिऊन आलं तर मला कसं म्हणतंय बागी उठ मटणाची भाजी कर तुझ्या गावाला पाहुणे बोकांडी बसून घेऊन आला मोटरसायकलच्या घर 1 नंबर भाजी केली पाहुणे रावळे पोटभर जेवले आपल्या मार्गी घरी निघून गेले म्हातारे त्यांच्या मागेला वाट लावायला त्याला काही सुनीत आलं का लय दारू पिऊन आलं आलं मला म्हणते भागी मला जेवायला वाढ काही गडबडीमध्ये उठले पळी घेतली खाली खोपसले ते एक सुद्धा खांड शिल्लक नाही आणि पातेल्यात ग म्हाताऱ्याला लय राग आला मला मारलं कुठून मारिते दाराला कधी मारलं धोतात पाय टाकला तिथं पडलं तिथं झोपी गेलं मी पण काय पिठेला पोटात घेतला गेले ना बाया झोपून पाठ ते पिठे रडायला लागला म्हाताऱ्याला कुठं पहिलं जाग आली मला कसं म्हणते भागी ओट ते पिठे रडायला लागला त्याला पाहत येते अजून मारीन काय मी आधी भादरलेली हाऊस त्या पिंट्याला घेतलं पुढं आणि दिलं त्याच्या तोंडात पिंट्याच तोंडात मामा दिला मला गिन्न बाया झोप लागून सकाळी उठून पाहते तर भलतीच भानगड ऐक ना ते पिंट्या गेले खाली सरकून आणि रातभर ते म्हातारच मला फेत नाही ना बघा अगं बाई मला सांग पिंट्याच्या तोंडात दात नाही आणि म्हाताऱ्याचे होते तेवढे दात पडून गेले त्याच्यामुळे कोण पेलं त्याचा तपासच नाही तरी तोडलं गेल्या मुद्द्याने 2-4 गोट वडल्याचं माझं सगळे काय झाली काय एक माल विचारते जरा नंबर 1 झाली का तयारी नाही तुझ्या विचार बर शबास आता त्याच्या खाली जाऊन आपल्या 20,000चे चिडतील ना माझ्यावर असले साडी कोणती घालते गळ्यात काय घालते नंबर 2 साडीची तयारी काय माल घेते बोलता येत नाही खोलून ऍक्शन वाले मी सांगते आता माझ्याकडलंच घे रे बाबा आता माझ्या मेंदूत बसलं ऐक नेट सांगते बरं घे रे बाबा शेवट आता ऐक चंपर सोड देवाने मला तोंड दिलं मी तोंडाने सांगते सांग ठीक आहे त्या लोण्याच्या गोळे आणि पोराच्या मापाचे आहे का मग चांगला 1 किलोचा 1 अरे तुला किती छटकचा लागत हो का असू दे आणि साडी कोणती घालते माझ्या साडीचं नाव नवीन पद्धतीची कोणती का पुष्पा वाके का नाही साला झुकेगा नाही साला त्याप्रमाणे माझ्या साडीचं नाव कोणची का खूपसा साडी असते का एकदा डोंगराला झोपले उठे का नाही साला किती येऊ दे ना आणि गळ्यात काय घालते माझ्या दागिन्याचं नाव आता माझी सटकली त्याप्रमाणे माझ्या दागिन्याचं नाव कोणतं का हे देऊन अटकले कोण राहिले आता माझ्यासाठी काय शिल्लक आहे म्हणून मी सांगते माझं सोड कोणाचं धरू मनावर मनावर का ऐक मी माल घेऊ का ऐक माल घेते मी श्रीखंड नेसते मी काशीखंड गळ्यामध्ये घालते लांबण्याचं घालकुंड आतमध्ये आहे माझ्या सख्या नवऱ्याची फाटलेली अंडरपॅन्ट आणि जर तुम्हाला संशयित असेल तर दाखवू का माझं ब्रह्मांड आशीर्वाद असो काय झालं आज वर्षाची देवाची यात्रा आहे सोन्यासारखं पब्लिक सोन्यासारखं पब्लिक बरोबर आहे आपला तमाशा बघायला आले बरोबर आज हे भांड्या पाहिल्यावर हे समोर पळून जाते राहिला तुम्हाला कृष्ण वाटायला होता नंतर सरळ रस्त्याने व्हायचं मी डोंगर येते चालायचं का चला
याचं कारण तुला एक काम करावं लागल काय? तुला माझी पपई खावं लागल खावा लागत काय झालं मग रे पुरी हा मुद्दा हा. याची नाव ओळखणं, पाळखणं, घेणं, न देणं, चळणं, गाडीनं उठणं, न बसणं. हा. हा आला आणि माझा हात धरला गं. तुला राग आला का ग लय राग आला. तिचे सर हे बाबा इकडे मला एक सांग शेळीमेंढीच्या कल्पामध्ये जसा लाडका घुसावा त्यानं ताट्या मुलीचा मेळामध्ये त्याच्या मेळामध्ये घुसला घुसला त्यानं ताट्या मुलीचा तो हात धरला धरला मात्र धरायची जागा चुकला म्हणजे म्हातारे मी हात धरायला जागा चुकलो काय चुकला नाही हुकलास मग काय केलं पाहिजे मला सांग. सोड मी तुला धरायची सोपी आणि गुळगुळीत जागा दाखव हे सोडायचं सोड हे बघ सोडलं धरीत कुठं घालायला होती इथे? कोणाचा कोण आहेस रे अहो, कोण, कोण? तुला कोणी काढला अगं वहिनी, काढला कुणी? कोण आहेस ए म्हातारे लय शहाणपणाचं बोलतीस मला एक सांग तुम्ही आलात कुठं मागचं गाव आणि आता निघालात कुठे समोरच्या गावाला मग त्या गावाला काहीतरी नाव असेल ना ग आहे रे बाबा काय ग गाव मी काय विचारतो तुला कळतोय का आणि मी काही सांगते तुला उमजत आहे का मला मस्त म्हणून तुम्हाला विचारतो तुम्ही आलात कुठून मागचे गाव आणि आता निघालात कुठे समोरच्या गावाला मग त्या गावाला काहीतरी नाव असेल ना ग आहे ना काय ग गाव आलो जरा बरं असं. हे काय मग गावाला बघूया, चाललो मथुरीला. आलो कोकणातून चालू मथुरेच्या बाजारला म्हातारे हा. मथुरीच्या बाजाराला चालला हा. गोष्ट खरी आहे हा. पण कोणाच्या हुकमानं ग बघ आता आमच्या सख्या नवऱ्याच्या हुकमाने काय बोलतीस हा. या ठिकाणी तुमच्या नवऱ्याचा हुकूम चालणार नाही का बरं कारण तुमच्या नवऱ्याचाही डबल नवरा या ठिकाणी जातीनं उभा आहे आता ग भया अगं भया नाही गं, भया. काय झालं त्याला? ए भाऊ ए दादा दादा जरा विनंती आहे नवरा आहे अगं, नवऱ्याचा नवरा म्हणल्याला तर हा भाऊ. आपला नात्याने कोण झाला? नवऱ्याचा डबल नवरा म्हणजे हा भाऊ आपला नात्याने सक्का तुटड पुतण्या सुतळ पत्न्या कोण आहेस रे? तो मी नव्हे ज्याने तुम्हाला केलंय तोच मी काय बोलतो बघ. आम्हाला केलं केलंय. मागच्याला, केलंय. मधल्याला, केलंय. अलीकड, केलं. पलीकड, केलं. आणि भाऊ मला म्हातारे हा. खोटं बोलणार नाही नाही. पहाटे पाठी जर केलं असेल हा. 4 वाजता गुलाबी थंडीमध्ये हा. सर्वात अगोदर तुलाच काय केलं बोलतो मला केलं असं बरं का पण त्या टायमाला मी निवांत झोपेला असं काय केलं काय केलं मला? अगं, निर्माण केलं असं बघ मला निर्मावासी पावडर शबास आता का तुमच्या साड्या धुवायला लागतीस तू का? नेमका कोण आहेस सांग म्हातारे हा. मी रात्रभर तुला किती सांगत बसलो हा. हे तुम्हाला मुलींना कळणार नाही एक काम कर तुझ्या मुलींना हात जोडायचा ए मुलींनो, कोणी हात जोडा गं? जोडले. हात जोडले डोळे पण झाकायला सांग झाकले हात जोडले डोळे झाकले म्हातारे आता मला खरं सांग करू का ग सुरुवात आता तुला लुगड्यात उड्या उचलून आपटून मारीन मेल्या मोठ्या का ग आम्हाला हात जोडायला लाव डोळे झाकायला लाव हळूच आमच्या रेशन दुकानाच्या समोर ये हळूच आमचं शेटर वर कर आणि चालू दे रात भरगावात तांदळत गहू गावात तांदूळ तांदूळ ए सुरुवात कशाला कर तू अगं माझी माहिती सांगण्यासाठी आवर सांग पण. ऐक बघ हा. कुंजवाने हरी चारी तुझे वा वा सुंदर सुंदर कुंजवाने हरी चारी तुझे नाचती गोपाल हरी वाजवी वेणू गवळणी हरिनाम करी गावर देव श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की आई सुखसुखी माते की हे बाबा तुझी ही संस्कृत भाषा सांगितली हे आम्हाला समजले नाही मराठी ठोकळ भाषेमध्ये तुझी माहिती सांग असं ना ऐक बघ
नवरा फुल बनायचं नव्हतास तर कळी झालीस कशाला आणि या बसलेल्या माझ्या ड्रायव्हर मित्रांवर प्रेम करायचं नव्हतास तर मुलीच्या जातीला जन्माला आलीच कशाला मुछवाले की कदर मुछवाला ही करता है म्हणून हे गीत तुमच्या करता कसं होईल बघा आपण ड्रायव्हर आपला जीव हल्ला गाडीवर आपण ड्रायव्हर आपला जीव हल्ला गाडीवर नाद जीवाला या तुमचा खरा नाद जीवाला या तुमचा खरा केल्या तरीचे 7-8 टायर गळ्यात घालून बोकंडी मोडतो का इम्प्रेशन हा गेल्या त्या बाईचं ऑपरेशन झालं ऑपरेशन करतो का इम्प्रेशन म्हणजे वजनदार वजनदार व्यक्ती आपल्या गावातल्या काहीतरी प्रतिष्ठित नागरिक वाटले पाहिजे एक काम करायचं त्याला करा चेअरमन झाला तर आधी तू काय होतो मी होतो तुझ्या इथं नवरा का बरं माझ्याचा नवरा अरे हा चुकीचा शब्द केला मी एक काम करतो तू एक काम कर तू बाई सातमन सरपंच काही पेटवायचंय का नाही सरपंच हा सरपंच चेअरमन अरे तू राहिला का राहिलो ना तू काय होतो मी हो का काय होतो अटल बिहारी वाजपेयी हो का तू एक काम कर तू आमच्या हाताखालचा नाम या कोतवल होई जमणार हलकट नोकरी साऱ्या कोण हलकट कशाने मला एक सांग बारगावचं पाणी सोडणारा कोतवाल बारगावच्या नोंदी कोतवाल बारगावच्या भानगडी कोतवाल बारगावच्या पोटचा कोतवाल बारागावच्या पोटचा किती करायचं अरे दांडू गेले हवं गेले बारागावचा पाठपुरावा एकत्र करणारा म्हणजे गावामध्ये कुठलाही मोठा अधिकारी आला पहिलं मला विचारणार ग्रामपंचायत चाव्या माझ्याकडे नळ सोडणारा मी पाणी सोडणारा मी असं किंवा मी एखाद्या दिवसात तुमच्या नाळाला पाणी सोडलं का तुमच्या बायका माझ्या नाळावर पाणी भराय काही गरज नाही माझा हापशा चालू आहे कधी जागा आठवतो त्याच्यावर घालतील हा बरं मी घालू कोतवाल आम्ही तिघ जण त्या बाई जवळ जाणार तिच्या जवळ बसणार कोण गप्पा मारणार तोपर्यंत तुला आंबू भरायचं कोपऱ्यात कुत्र्यासारख्या बस बस हो गावडे आम्ही तिघ जण त्या बाई जवळ जाणार गोड गप्पा मारणार तोपर्यंत तुला आवाज येऊन बोलून घेणार हे ना आम्ही इकडे लगेच यायचं मी आल्यावर येतो का लगेच यायचं हे नामे इकडे सध्या समोरच्या हॉटेलवर पान सुपारी चहा पाणी घेऊन ये तू तिकडे जायचं तिकडून येताना मुद्दामून टाइम लावायचा तुला काही एकदा टाइम लागला आम्ही तिघ जण त्या बाई समोर तुझ्यावर मुद्दामून चिडणार म्हणजे तुम्हाला समजा रोग येणार राग येणार रागाच्या भरात तुला आम्ही म्हणणार काय रे राग्या मग मी काय करायचंय समोर रे म्हणजे गावचे कार्यकर्ते सरपंच पोलीस पाटील धडाडी चेअरमन त्या बाईजवळ जाणार गोड गोड बोलणार मी आपल्याला लांबच थांबणार तुम्ही मला वाजनात बोलवून घेणार हे नाणे इकडे जा समोरच्या हॉटेलवर पान सुपारी चहा पाणी घेऊन ये मी तिकडे जायचं मुद्दामून टाइम करायचा एकदा का मला टाइम झाला तुम्ही तिकडे चौघजण माझ्यावर रागवणार रागाच्या भरात मला म्हणणार सोपं येणार रे चला सरपंच पोलीस पाटील तलाठी चेअरमन त्या बाईजवळ जाणार गोड गोड बोलणार मी आपला लांबच थांबणार कारण मी तुमच्या आदरबंदस्वी लोकनाने बोलतो किरकोळी ते मला वादात बोलून घेणार हे नाव इकडे जा त्या समोरच्या हॉटेलवर सुपारीच्या पाणी घेऊन ये मी तिकडे जायचं मुद्दामून टाइम करायचा एकदा का मला टाइम झाला तुम्ही तिकडे चौघजण माझ्यावर रागावणार रागाच्या भरात मला म्हणणार अरे राजा सोपं नाव चला ना सरपंच पोलीस पाटील धडाडी चेअरमन त्या बाईजवळ जाणार गेले गोड गोड बोलणार बोलले मी आपल्याला लांबच थांबणार तुम्ही मला वजनात बोलून घ्या जा त्या समोरच्या हॉटेलवर पान सुपारी चहा पाणी घेऊन ये मी तिकडे जायचं मुद्दामून टाइम लावायचा एकदा का मला टाइम झाला तुम्ही तिघ चौघ जण माझ्यावर रागावणार
कोणी तू ये पोलीस पण तराटी तुम्ही दोघं. आम्ही काय रे कोणी म्हणायचंय आपण आणि खाली वाकून जिराव साहेब कोणी म्हणायचंय त्यानं म्हणायचंय मग आपण काय आपली आई घालाय वाकायला लागलो समजा ते 80 आपल्यालाच वाकून घेतले ते पुढे येतो घरी गावच्या काय याच्या रट्यात मारून टाक तुझ्या आईचा उंदराच्या पोटचा तो येतो झालं काय तुम्हाला 100 वेळा आम्हाला वाकायला लागली अरे या काही झाले काय तुम्हाला तुझ्या खाद्याचं कामाला होते का रे अरे त्याचे कपडे काढतो का मोकळे सोडितो तुने पहिला 5 ढिसडा काय करतो काय अरे हा आपल्याला वाकवलं हा आणि आपणच होतो चिराव सर आपल्याला होतो काय गे तुला राग आलाय आठवड्यावर वाकवलं त्या पाहिलंय ना टॉमी खाली उतर खाली उतर तो काहीच नहीं करत किसको वो कुछ नहीं करता तुम नीचे उतरो खालून वायरिंग घुसेंगे तर चिटकून मारेंगे नीचे उतरो वो नहीं मारेंगे कोण याची साखळी कोणी सोडली रे बाजू ठेवा बापऱ्या चल या चल वय पुढे वय पुढे वय शिकायवाणी कमून करतो दाबू धर चल पुढे ये पटकन पहिली त्याने काय घालायची ना तो काय चिडला असं एवढं वय पुढे वय बोलो कार्यकर्ते तुला एका रट्यात मारून टाकी तू पुढचं बोल गावच्या कार्यकर्ते सरपंच पोलीस पण पाटील सरपंच कोण मी का की मेलो पुढचं बोल पोलीस तो लगेच घ्या पुढचं बोल सगळे मेले चेअरमनी पुढचं बोल ते बाहेर जाणार गोड गोड बोलणार बोलले मी काय आपल्या लांबच आता थांबणार जवळच का सत्तरचा टायमिंग पुढचं बोल वरुंडी ए त्याचं काय नाव घेते बिचारायचं नाही बिचारे लोक बसले आहे चांगले त्यांचे आभार मानले पाहिजे वरुंडी आणि पंचक्रोशीतील सर्व कला प्रेमीशी काय नाही ना आमचा तमाशा पाहण्यासाठी आले, आले बरोबर. या ठिकाणी हा. थोड्याच वेळात माझा सत्काराचा कार्यक्रम कॅन्सल केला कॅन्सल बोल कॅन्सल झाला त्यावेळेला जाणार बरोबर बोलणार मी आपला लांबच थांबणार तुम्ही मला वाटला बोलून घेणार शाबास. ये ना इकडे हा. जात्या समोरच्या हजीवर हा. पान सुपारीच्या पाणी घेऊन ये हा. मी तिकडे जायचं मुद्दा म्हणून टाइम करायचा एकदा का मला टाइम झाला तुम्ही तिकडे चौघ जण माझ्यावर रागावणार रागाच्या भरात मला म्हणणार काय रे नाण्या मग मी फक्त जिराव साहेब म्हणायचंय ना मला वाटत तू आहे ना त्या खांबा वरुंडी शिपलापूर अशी सगळ्या गावा मिळती पोटचा असेल रे तू मी या थंड घर जिल्ह्याच्या बोर्डचा आहे तुला काय करायचं नालाय का मार आज मी म्हणायचं ना जिराव मग आम्हाला वाकून घेतलं पण का पण राहिलो ना आम्ही आराम खरा हा? गावची यात्रा आहे यात्रेनिमित्त कोणीतरी बाहेरून ए, लय पाहुणे लांबून पाहुणे येत्या येतात का नाही हा. मुंबई पुणे पाहुणे आली असतील हा. बरेच चोरली रे एक काम कर काय? घाण गावामध्ये ठेवताय का नाही पाठीमाग फेक तिकडं ए तुझी का रे ए त्यो नाही घालत त्यांच्या चपला नाही घालते तू? फेक पाठीमाग आता माझे दोन्ही जरी पाय घातले हा. तर चप्पल शिल्लक आहे बरोबर. तो काय करू फेक माग काय माझ्या बाहेर आपल्याला तरी काय करायचंय हे काय झालं काय झालं या मायच्या फक्त काय हा? काय झालं, काय झालं? झालं काय मग ते रे का काय झालं काय काय झालं काय? झालं काय तोंडावर चप्पल मारतो नव्हतं विचारतो काय झालं आणि तू काय झक मारायला माग उभा होता का मी जर हत्या करतो बाबा मी माग उभा आहे असं एखादा सांगतोय, करून रो, आणि मी मागं उभा आहे हा. बरं का? मी माग उभा आहे बरं का
थंडी गारठ्याचे दिवस आहे. आमचा संगमनेर तालुका आहे. मी संगमनेर तालुक्यातला. बरोबर. आमच्या भागात थंडी ज्यादा असते. हा. थंडीमध्ये अनेक पदार्थ गवतात, जसे की पाणी असो, बर्फ असो, श्रीखंड असो, काही पण असो. पण त्याचप्रमाणे थांबणार हे जो खाली आलो होतो. काय होत ना त्या मायचा नाला खाला तुझ्यामुळे वाटू झालं. तुझ्या ध्यानात आमचं आमच्या ध्यानात काय रे. आम्ही म्हणायचे राव साहेब तू म्हणायचं. हे बघा हा. हे इथं जे घडलं हा. ते त्या बाईच्याकडे दाखवायचं नाही. बरोबर. हा. तुमचं तुमच्या ध्यानात तुम्ही काय म्हणणार. काय रे रामजीराव साठी तू म्हणायचं चालायचं का. निघायचं का एकदम वाजत पा बर का पुन्हा तिला आपलं इम्प्रेशन केलं नाही पाहिजे. निघायचं. Thank you.